समाजाचा महात्मा फुले जयंतीनिमित्त दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेच्या वतीने आणि आंबेडकरांच्या अतिशय परिश्रमाने हा कार्यक्रम आयोजित केला. काय प्रतिक्रिया आहे? मागील अनेक वर्षापासून या जयंतीच्या कार्यक्रमाला मी येतो. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था, नागरी सहकारी पतसंस्था आणि कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुलेंची जयंती आपण इथे साजरी करतो. ही फार चांगल्या पद्धतीची कृतज्ञता व्यक्त करण्याची गोष्ट आहे. ज्या महात्मा फुल्यांमुळे या देशातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांचं शिक्षण पुढे झालं, विशेषत्वानं महिलांना जो काही महत्वाचा हक्क भेटला, आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट ही बाबासाहेबांच्या संविधानात महात्मा फुल्यांच्या सार्वजनिक सत्य धर्माचा सार उतरावा आणि महात्मा फुल्यांचं आयुष्य म्हणजे खरं तर उतरवून बाबासाहेबांनी महात्मा फुल्यांबद्दलची जी कृतज्ञता व्यक्त केली त्या गोष्टीचा उत्सव म्हणजे महात्मा फुलेंची जयंती आहे. ही गोष्ट या निमित्तानं येणाऱ्या काळात ह्या कार्यक्रमाचं रूप अतिशय मोठं, व्यापक आणि सार्वस्तरापर्यंत पोहोचावं अशी माझी या निमित्तानं प्रामाणिक भावना आहे. विशेषत्वानं आपण सगळे इथे येत असलो तरी येणाऱ्या काळात तरुण मुलांची संख्या या कार्यक्रमात येणं खूप गरजेची गोष्ट आहे, वाढणं गरजेची गोष्ट आहे. त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया एवढीच या निमित्तानं. पुन्हा एकदा महात्मा फुलेंच्या स्मृतीला, विचाराला विनम्र अभिवादन. महापुरुषांची जयंती आज डीजे सारख्या कार्यक्रमाने साजरी केली जाते, परंतु आज आपण पाहिले की वैचारिक उत्सव साजरा केला आहे. सतीश कांबळे सर त्यांच्या सर्व टीमने. ही किती काळाची गरज आहे सर? या निमित्ताने सर्वांना काय आवाहन करा? महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा या देशात आवाजाचे डेसिबल कमी करा यासाठी कायदे करावे लागतात. पोलीस यंत्रणा असताना सुद्धा 2 वर्षापूर्वी जिंतूरच्या जयंतीमध्ये एका युवकाचा मृत्यू झाला, तरी आपले लोक जर डीजे पासून दूर जात नसतील त्याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं कुठलं नाही. एकच गोष्ट आहे की कार्यकर्त्यांनी चळवळ वाढवून लोकांची वैचारिकता सुधारल्याशिवाय हे कमी होणार नाही. पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की आपले पारंपरिक वाद्य जर आपण घेतले, आनंदाचा भाग आहे. महापुरुषाची जयंती 100% सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्याचा आनंद आहे. पण याच्याही पलीकडे जाऊन केवळ एका महापुरुषाची जयंती त्या समाजातल्या लोकांनी हिरिरीनं पुढाकार न घेता सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी पुढाकार घेऊन जयंत्या साजऱ्या जर झाल्या तर त्याला आणखी एक चांगलं रूप येऊ शकतं. ती खरी जयंती असणार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. केवळ जातीय अनुयायाचं समर्थन आणि उत्सव म्हणजे ती जयंती होऊ शकत नाही. ही गोष्ट आपण सर्व महापुरुषांच्या बाबतीत लक्षात घेतली पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि डीजेच्या बाबतीतला जर विचार केला तर वैचारिक मंथन होणं गरजेचीच गोष्ट आहे. सातत्यानं व्याख्यानं, प्रबोधनं झाले पाहिजे. म्हणून आम्ही 1990 पासून मराठा सेवा संघामध्ये सातत्यानं हे प्रकार करतो. उत्साही आणि जल्लोषी जयंत्या सेवा संघाने 100% बंद केलेल्या आहेत. आम्ही त्या पद्धतीने केडर कॅम्प असतील, व्याख्यानमाला असतील, या पद्धतीने जयंती करतो. त्याच पद्धतीने आपल्याकडूनही ती व्हायले ही फार आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर सहकारी पतसंस्थेचं आणि कास्ट्राईब संघटनेच्या जिल्हा शाखेचं मी मनापासून अभिनंदन करेन. उलट याला अधिक व्यापक रूप देऊया, हा एक प्रयत्न करू. तुम्ही पण सर्वांनी माध्यमाच्या माध्यमातून या लोकांपर्यंत विषय पोहोचवले पाहिजे अशी विनंती या निमित्तानं करतो. आज महात्मा फुलेंचा जयंती दिवस हा सगळ्यांसाठीच उत्साहाचा दिवस आहे. आपल्या सगळ्याच तमाम महाराष्ट्रातल्या, भारतातल्या नागरिकांना महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं मी स्वतः व्यक्तिशः विठ्ठल भुसारे म्हणून आणि मराठा सेवा संघाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं अंतःकरणकडून शुभेच्छा देतो. सर्वांनी जयंती अतिशय बाबासाहेबांची